नमस्कार मंडळी, जनसंवादमध्ये आपलं स्वागत आहे. मी पत्रकार अशोक पवार व माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सतीश भिंगे आहेत. आपण जे आहे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत तर त्याचं जे आहे आज मतदान झालेलं आहे आणि आता त्याचा निकाल जो आहे परवा दिवशी जो आहे 9 तारखेला निकाल आहे. परंतु त्या निकालापूर्वी आपण आता थोडंसं चर्चा करणार आहे की याच्यामध्ये कोण बाजी मारेल. तर आपण पहिल्यांदा जो आहे तो दिघंची नागरिकांचा मागास प्रवर्ग ह्या जिल्हा परिषद गटाच्या संदर्भात आपण बोलूया. तर या गटामध्ये साधारणपणे 4 उमेदवार आहेत. तर त्याच्यामधील कल्लाप्पा दादू कुटे हे भाजपकडून उमेदवार आहेत. तर पृथ्वीराज तानाजी पाटील हे धनुष्य बाण या चिन्हावरती शिवसेनेकडून लढत आहेत. तर संदेश नागेश खटके हे अपक्ष उमेदवार आहेत आणि निलेश भयाजी धोत्रे हे अपक्ष उमेदवार आहेत. तर आता जी पूर्ण यंत्रणा पाहिली तर याच्यामध्ये मला वाटतं की हे शिवसेनेचे उमेदवार पृथ्वीराज पाटील हे पुढे असतील. तर भिंगे सर, माझं असं मत आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? दिघंचे जिल्हा परिषद गट हाय व्होल्टेज होता. शिवसेना विरोधात भाजप अशी मुख्य लढत झाली. तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा समाज कल्याण समिती ब्रह्मानंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि दिघंचे माजी सरपंच हनुमंत देशमुख हे एका बाजूला होते. आणि त्यांनी कल्लाप्पाजी कुठे जे आहे जिल्हा परिषदेचे उमेदवार भाजपचे, तर ते आधी पूर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून त्याच्या पत्नीने काम केलं होतं. त्यामुळं एका बाजूला पूर्वीचे असणारी त्यांची सत्ता आणि ह्या सत्तेला नेमकं आव्हान देण्यासाठी तालुक्यातले बरेच नेते एकत्र आलेले आहेत. आणि ह्या नेत्यांनी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांना या निवडणुकीत उतरलेला आहे. त्यामुळे आमदार सुहास बाबर, नंतर सांगली जिल्हा मदत बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार राजेंद्र देशमुख, युवक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनिल पाटील, वंचित बहुजन आघाडीचे अरुण वाघमारे, खोरा समाजाचे संतोष हेगडे असे अनेक नेते एकत्रित आल्यामुळं ह्या मतदारसंघाचा निकाल थोडा बदलू शकतो. कारण नेते म्हणजे तर एका साईडला भरपूर दिसते. शिवसेनेच्या बाजूनं 7 ते 8 नेते एका साईडला आहेत. त्यानंतर भाजपचे युवा अध्यक्ष प्रणव गुरव यांचा पण पक्षप्रवेश झालेला आहे. त्यानंतर भाजपचे शेखर रणदेवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता तर ह्या आजचं बघायला गेलं तर थोडं घडामोडीत शिवसेनेचा फॅक्टर सध्या जड वाटत आहे. परंतु शेवटी मतदान हातात निकाल आहे. हे मतदान जरी आज झालं असलं तर परवाशी निकाल आहे. परंतु सध्या तर असा कल वाटत आहे सर्व नेते म्हणजे एका साईडला आणि 4 नेते एका साईडला. त्यामुळं हा निकाल चा कल शिवसेनेच्या बाजूला असू शकतो. हनुमंतराव देशमुख जे आहेत ते सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर जे आहेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर त्या दिघंची शहरामध्ये काही त्याचा प्रभाव पडेल वाटतोय का? हनुमंतरावचा एक फिक्स मतदार आहे कायमस्वरूपी. इथं स्थानिक ह्याच्यात शिवसेनेचे अमोल मोरे सरपंच आणि हनुमंतराव असं कायमस्वरूपी त्यांचे सत्ता संघर्ष सुरू आहे. आणि ह्या निवडणुकीत हनुमंतरावनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं असं जर असलं तर विरोध पार्टीला की शिवसेनेची नेतेमंडळी संख्या जास्त वाटते. त्यामुळं ह्याच्यात थोडं शिवसेने पार्टी जर वाटू शकतं. मोठ्या मोठ्या गावाची काय स्थिती आहे तिथं प्रॉपर दिघंची जो गाव आहे त्या मतदारसंघात 2 उमेदवार पंचमी गणातील उमेदवार
ओबीसी समाजातले आहेत, दोन्ही माई समाजातले आहेत. त्यामुळे गावातला ओबीसी समाज, इतर समाज कोणाच्या पाठीशी राहतो याच्यावर पण निकाल अवलंबून आहे. तर त्या ह्याच्यात प्रॉपर पंचमी घरात दिगंचीच्या तिथं काय परिस्थिती आहे, तर तिथं ओबीसीचा उमेदवार असताना काय कुणबी उमेदवार म्हणून पृथ्वीराज पाटील तिथं उभा राहिले, परंतु तिथल्या नेत्यांनी किंवा हेने की ती मान्य केलं. म्हणजे कुणबी समाजाचा उमेदवार त्यांनी मान्य करून पृथ्वीराज पाटलांना शिवसेनेवर पाठिंबा दिला. त्यामुळे थोडं ते कल थोडा त्यांची बाजू वाटतो. ओके. ठीक आहे. आता आपण जे दिघांची जिल्हा परिषद गण आहे, तर त्या दिघांची जिल्हा परिषद गणामधील जी पंचायत समिती ची जी सीट आहे दिघांचीची, तर त्याच्याबद्दल आपण बोलूया. हा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. तर त्याच्यामध्ये कल्पना देवेंद्र पुसावळे ह्या शिवसेनेकडून आहेत, त्या प्रॉपर दिघांचीच्याच आहेत त्या. आणि शिंदे वंदना संदीप ह्या सुद्धा दिघांचीच्याच आहेत आणि ते भाजपकडून लढतात. तर इथं एकाच एक लढत पाहायला मिळते. त्यामुळे थोडस मला वाटतं की इथं जे पारडं जे आहे ते वंदना शिंदे यांचं जड वाटतं. तर आपलं काही त्याच्यामध्ये आपण काय सांगाल त्याबद्दल? स्थानिक लेवलला थोडं क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वाटते मला तिथं. त्यामुळे तिथं निकाल बदलू शकतो. त्याच्यानंतर हा जो त्यातला जो विठलापूर जो पंचायत समिती गण आहे, तर ते अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तर त्याच्यामध्ये जे आहे विशाल संदीप चंदनसेवे हे जे आहे ते शिवसेनेच्या ह्याच्यामध्ये मशाल जे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्यावरती त्यांनी निवडणूक लढवत आहेत. तर जावीर कोमल देवानंद हे जे आहे ते बसपा च्याकडून लढवत आहेत, पण त्यांनी जे आहे तो शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यानंतर दिलीप अण्णा हेगडे हे शिवसेना जो शिंदे गट आहे त्यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत. आणि हेगडे वैभव कैलास हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर सुयश दादासाहेब कदम हे वकील आहेत आणि हे अपक्ष म्हणून निवडणूक तिथे लढवत आहेत. आणि केशव उद्धव विद्याधर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर या ठिकाणी मला असं वाटतं की दिलीपांना हेगडे जे शिवसेनेचे कॅन्डिडेट आहेत, तर ते या ठिकाणी त्यांचं थोडंसं मला पारडं जड वाटतं. आपल्याला काय वाटतं ह्या बाबतीत? दिलीपचे हेगडे जे आहे ते मुळात ते मावळाचे आहेत. ते गावचे उपसरपंच होते आणि ते सुरुवातीला देशमुख गटाचे होते. त्यांनी देशमुख गट सोडून ऐन निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेची उमेदवारी निवडलेली आहे. तर हे जर परिस्थिती असली तर त्या भागातल्या असणाऱ्या ग्रामपंचायती जे कोणाच्या ताब्यात आहेत त्याच्यावर याचा निकाल अवलंबून आहे. आज जरी वरवर दिसत असलं भाजप, शिवसेना आणि इतर पक्षाचे उमेदवार आहेत, तर इतर पक्षातले जे अपक्ष उमेदवार आहेत ती मते किती खातात त्याच्यावर निर्णय अवलंबून आहेत. त्या ठिकाणी बरेचसे उमेदवार उभे आहेत, त्यामुळे ती मते किती खातात त्याच्यामुळे सुद्धा कुणाला फटका बसेल हे सांगता येत नाही. आज त्याच्यामध्ये निकाल बदलू शकतो. आपण आता जे एक सगळ्या महाराष्ट्राचं ज्या मतदारसंघाकडे लक्ष लागलेलं आहे, तर तो मतदारसंघ निंबवडे जिल्हा परिषद गट आहे आणि हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. याच्यामध्ये एकाच एक लढत आहे. याच्यामध्ये पडळकर माधवी ब्रह्मानंद ह्या ज्या आहेत भाजपकडून निवडणूक लढत आहेत आणि मोठे विद्या सचिन ह्या ज्या आहेत ते शिवसेनेकडून निवडणूक लढत आहेत. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की हे पडळकर माधवी ब्रह्मानंद यांचं थोडस मला तिथं पारडं जड वाटतं. तर आपण काय सांगाल या बाबतीमध्ये? जर हे भाजपचे नेते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर तर यांच्या दृष्टीने ही लोक प्रतिष्ठेची आहे. कारण त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या माधवी पत्नी आहे.
त्यामुळं त्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठित केली आहे. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेची जी उमेदवारी दिली आहे ते आयकर आयुक्त सचिन मोठे यांची पत्नी विद्याताई यांना दिलेली आहे. तर विद्याताईच्या पाठीमागं आमदार सुहास बाबर यांची ताकद आहे, तानाजीची ताकद आहे, त्यानंतर माजी आमदार राजेंद्रची ताकद आहे, भारत पाटील यांची ताकद आहे, अनिल शेठ पाटील यांची ताकद आहे, अरुण वाघमारेची ताकद आहे. असे सगळे एकत्रित असले तर ह्यात प्रचंड सुरत निर्माण झाले. हाय व्होल्टेज हा मतदारसंघ होता, परंतु प्रशासनाने एवढी काळजी घेतली की मतदान होईपर्यंत तिथे काही सुद्धा हाय व्होल्टेज होऊ दिलं नाही. आता मतदान केलेलं आहे, मतदान यंत्रात ते झालेलं आहे, परंतु सध्या तर कल असं वाटतोय की तिथं हे भाजपचा थोडा कल वाटतो. तर आपण आता ह्याच निंबोडा जिल्हा परिषद गटातील जे पंचायत समितीचे जे 2 गण आहेत तर त्याच्यामध्ये निंबोडे गणावरती आपण बोलूया. तर याच्यामध्ये एकूण 4 उमेदवार आहेत. त्याच्यामधील सचिन नाना मोठे हे जे आहेत ते शिवसेनेकडून लढत आहेत. तर सरगर जयवंत राजाराम हे भाजपकडून लढत आहेत आणि बंडगर सचिन किसन हे अपक्ष म्हणून लढत आहेत आणि परशुराम श्रीपती सरग हे सुद्धा अपक्ष म्हणून लढत आहेत. तर याच्यामध्ये मला काय वाटतं की जयवंत सरगर यांचं थोडंसं पारडं मला याचं जड वाटते. तर आपलं काय मत? जयवंत सरगर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. ते गोपीचंद पडळकरचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पत्नी पाठमागच्या निवडणुकीत पंचायत सदस्य होत्या, त्या तालुक्याच्या सभापती झाल्या. त्यामुळे त्यांना त्या भागात किंवा जो गावं माहिती आहे, त्यांनी केली कामं आहेत, त्याचा त्याला फायदा होऊ शकतो. दोन्ही समजा सचिन मोठे जो आहे तो पण निंबोडे भागातलाच आहे आणि जेवण सरकार सुद्धा निंबोडे भागातले आहे. ह्या दोघांच खरी चुरस आहे. परंतु निंबोडे शहरात किंवा निंबोडे गावात ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात आहे आणि तिथं जो आज या 8-10 दिवसाच्या रणधुमाळीत आहेत तर प्रचाराची जी काही पद्धत वापरली गेली आहे ती फार महत्वाची आहे. तिथं फार अर्थकारण दडलेलं आहे. तर त्या भागात बऱ्यापैकी धनगर समाजाची गाव आहेत त्या मतदारसंघात. तर मतदान होणार होतं 5 तारखेला, ते मतदान 7 तारखेला आणि त्या पिरियडमध्ये माझ्याकडे चिंचणीची यात्रा आली. तर यात्रेला जायला वाहनाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर जाण्यासाठी प्रवास खर्च करण्यात आला आणि थोडं अर्थकारण पण झालं. त्यामुळं कोणी किती ताकद लावली आहे त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. तरी पण आजचा जो कल वाटतोय तर पडळकरांची कल असेल असं वाटतं. तर आता आपण जे आहे ते घरणीची पंचायत समिती गणाबद्दल आपण बोलूया. तर हा जो गण आहे तो सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे आणि इथं जे आहे ते एकच लढत आहे. इथं 2च उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये जे कातुरे वैशाली रमेश हे भाजपकडून लढत आहेत आणि पुकळे अहिल्या शरद ह्या ज्या आहेत ते शिवसेनेकडून लढत आहेत. तर याच्यामध्ये मला वाटतं की हे कातुरे वैशाली रमेश यांचं पारड थोडंसं मला जड वाटतंय. आपलं काय मत आहे? आज रमेश कातुरे जे आहे त्याला त्या भागात बंडू कातुरे म्हणून फेमस आहेत. तर बंडू कातुरे हे गोपीचंदचे पूर्वीचे सहकारी होते. गेली तिने 8-10 वर्ष गोपीचंदच्या विरोधात संघर्ष केला आणि ह्या निवडणुकीत मात्र त्यांनी घर वापसी केली आणि भाजपतर्फे आपल्या पत्नीची उमेदवारी दिली. त्यामुळं पडळकर साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत ते बरेच कार्यकर्ते पण वापस आलेले आहेत पडळकर गटात. त्यामुळे तिथं थोडं वातावरण सोपं झाले पडळकरांना. जो संघर्ष फार प्रचंड होता झरे भागात तो संघर्ष कमी झालेला आहे. विभूतवाडी गाव म्हणजे विद्याताई मोठे यांचं गाव आहे. तर विभूतवाडी गावाचा म्हणजे या गावात काय होतंय, किती मतदान होतंय, कोणाला किती मतं जातात त्याच्यावर पण मताची टक्केवारी अवलंबून आहे. परंतु त्या भागातील जवळची जी गाव आहेत ते पडळकर यांना मानणारी गाव आहेत. त्यामुळे थोडा कल हा कातुरेची बाजूने असू शकतो. तर आता आपण जे आहे
ते जिल्हा परिषद खरसुंडी गणाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहे. आणि त्या गणाची माहिती असणारे खरसुंडी गावचे जे सुधीर घोडके सर आहेत, पत्रकार आहेत, तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया. तर आता मी पहिल्यांदा सांगतो की हा खरसुंडी जो जिल्हा परिषद गट आहे तो सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी आहे. आणि या गणामध्ये जिल्हा परिषदसाठी 6 उमेदवार आहेत एकूण. तर त्यात खरसुंडीचा जो स्थानिक उमेदवार आहे शेखर सोमनाथ निचळ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून उभा आहे. तर जयदीप मोहनराव भोसले हे जे आहेत ते शिंदे शिवसेना गटाकडून उभे आहेत. आणि चंद्रकांत श्रीरंग भोसले हे जे आहेत ते भाजपकडून उभे आहेत. सत्यवान आप्पासाहेब गलांडे हे जे आहेत ते अपक्ष आहेत. त्याच्याबरोबर शफीक नूर मोहम्मद तांबोळी हे सुद्धा अपक्ष आहेत. आणि जावीर अर्जुन नाना हे अपक्ष आहेत. तर याच्यामध्ये मला वाटतं की हे शिवसेनेचे जयदीप भोसले हे यांचं पारडं मला जड वाटतं. तर सर ह्याबद्दल आपण काही बोलू शकाल का? खरसुंडी जिल्हा परिषद गटामध्ये ज्या वेळेला नवीन खरसुंडी जिल्हा परिषद गट झाला त्यावेळेला खरसुंडी गावातून मुख्य अशी मागणी होती की खरसुंडीचा एक जिल्हा परिषद सदस्य असावा. कारण खरसुंडी हे गाव जरी त्या म्हणजे लक्षणीय मतदारसंख्या असणारं त्या गटातलं गाव असलं तरी अजूनपर्यंत खरसुंडीला प्रतिनिधित्व जिल्हा परिषदेला मिळालेलं नाही. त्यामुळे शेखर सोमनाथ निचळ या युवकानं असं 3 महिन्यापूर्वी जाहीर केलं होतं की त्या खरसुंडी गावातील उमेदवार जिल्हा परिषदसाठी असावा. त्याचवेळी त्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून उमेदवारी जाहीर केली होती. उमेदवारी जाहीर करून त्याने प्रचार पण चालू केलेला होता. तर त्याचा इम्पॅक्ट म्हणता येईल किंवा खरसुंडीतील दुसरा पण उमेदवार आहे शफीक तांबोळी. परंतु शेखर निचळचा इम्पॅक्ट शेवटच्या भाषणानंतर म्हणजे त्याचं जे भाषण झालं त्याच्यानंतर लोकांनी त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला. परंतु मुख्य लढत भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत भोसले आणि शिवसेनेचे जयदीप भोसले यांच्यामध्ये झाला. परंतु तुम्ही म्हणता भाजपचं पारडं जड आहे, पण नाही भाजपचं नाही, शिवसेनेचं मी म्हणतो. त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय त्या ठिकाणी शिवसेनेचं पारडं थोडंसं जड वाटते. कारण मागच्या वेळी ज्या वेळेला पंचवार्षिक झाली होती त्यावेळेला तिरंगी लढत झालेली होती. त्या तिरंगी लढतीमध्ये एक तर ब्रह्मानंद पडळकर त्यावेळेला झरे वगैरे गाव होती. त्यावेळी ब्रह्मानंद पडळकर आणि चंद्रकांत भोसले ते त्यावेळेला लढलेले होते आणि जयदीप भैया पण होते. त्यावेळी थोडक्या मतांनी त्यांचा म्हणजे जयदीप भैया भोसलेचा पराभव झाला. तिरंगी होती आता दुरंगी आणि आता तर दुरंगी आहे. त्यामुळं असं वाटतं की त्यांच्या शिवसेनेसाठी सोपं आहे. त्याच्यामध्ये जे चंद्रकांत भोसले जे आहेत ते पहिले शिवसेनेमध्ये होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ते ह्याच्यामध्ये गेले. दोन्ही ठिकाणी असं झालं. मग त्यामुळे त्याचा त्यांना फायदा होईल का तोटा होईल? त्याचा म्हणजे फायदा जास्त होईल असं काय वाटत नाही. बरं, जे आता शेखर निचळ हे जे आहेत ते खरसुंडीचे आहेत प्रॉपर. आणि खरसुंडीमधून तसं पाहिलं तर माझ्या अंदाजाप्रमाणे शिवसेनेला तिथं ऍडव्हान्स मिळायला पाहिजे. पण जर शेखर निचळ जर तिथं मतं घेईल तर त्याचा तोटा कुणाला होणार? तिथं आता तसं दोन्हीला पण म्हणजे तो एकाच पक्षाची मतं खाईल असं काही नाही. दोन्हीकडची मतं खाणार तो. म्हणजे असं ऑप्शन म्हणून नाही की ह्याला नको त्याला नको, ते दोन्हीकडची मतं खाणार आहेत. बरं, प्रॉपर याच्यामध्ये शिवसेना कुठल्या कुठल्या भागामध्ये ऍडव्हान्स मध्ये आहे तिथं? प्रॉपर जर बघायला गेलं तर म्हणजे खरसुंडीचा जर आपण उत्तर भाग बघितला तर त्या ठिकाणी बऱ्यापैकीची गाव आहेत. म्हणजे खरसुंडी आसपासच्या 4 वाडे आहेत. तर त्या ठिकाणी मोहन काकांना मानणारा जो पूर्वीपासून जो गट आहे तो पूर्णपणे